हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला म्हणजे पारायण करायचे आहे. कोणी 21 करू शकतं, कोणी 11 करू शकतं. तर आपल्याला 29 जुलै 2026 ही गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही 11 दिवस आपल्या आधी जर केली तर म्हणजे 11 दिवसाचं आपलं पारायण होतं. ज्यांना 21 दिवसाचं करायचं त्यांनी त्या तारखेच्या आधी 21 दिवसापासून सुरुवात करायची आहे. तर तुम्ही आतापासून जरी तुम्हाला पुढे अडचण असेल 29 जुलैपर्यंत, तुम्ही आतापासून जरी 21 दिवस जर पारायण केलं, तर आपल्याला त्याचं कृपा म्हणजे स्वामींचं कृपाछत्र प्राप्त होतं आणि आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. तर हे जे काही आपण पारायण करणार आहोत, हे पारायणाने आपल्या घरामधील जेवढ्या ज्या काही या मोठ्या-मोठ्या अडचणी आहे, संकट आहे, ते सुद्धा निघून जातं आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. तुम्ही जर समजा शेवटचे 7 दिवस जर केलं, तर तुम्ही केंद्रात सुद्धा करू शकता पारायण आणि त्याआधी जर तुम्हाला तेव्हा जर शक्य नसेल, तर तुम्ही आता घरात म्हणजे तुमच्या घरीच आहे पारायणाला सुरुवात करू शकता. जर पुढे ज्या काही अडचणी आहेत, त्या आपल्याला पाहून आता जरी सुरुवात केली, तरी खूप चांगलं आहे आपल्यासाठी. तर आपल्याला हे पारायण करताना आपल्याला त्या दिवशी म्हणजे जेव्हा आपल्याला सुरुवात करायची त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला तयारी म्हणजे आपलं घर स्वच्छ अगदी पवित्र करायचं आहे. गोमूत्राने पुसून वगैरे सगळं आपल्याला फरशी वगैरे सगळं पुसायचं आहे आणि स्वच्छता घरामध्ये सगळं स्वच्छ करून कारण स्वामींना ही स्वच्छता आवडते आणि स्वामींनी स्वच्छता येते असले की स्वामी आपल्याला म्हणजे अगदी मन भरून प्रसन्न आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि जेव्हा आपण घर स्वच्छ करून मग पारायणाला बसतो, तेव्हा आपल्याला त्या पारायणाचं सुद्धा आपल्याला फळ मिळत असतं. तर जेव्हा आपण पारायणाला बसणार आहोत, तेव्हा आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. पाट किंवा चौरंग जे असेल ते आणि त्यावर आपल्याला पिवळा कपडा किंवा लाल कपडा म्हणजे टाकून त्यावर आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे. ग्रंथ कधीही जमिनीवर ठेवायचा नाही. ग्रंथाला एक म्हणजे केशरी कपडा म्हणा असा गुंडाळूनच ठेवायचा नेहमीकरता आणि तो दिव्य ग्रंथ आहे. कारण तो असा नेहमी हाताळणं म्हणजे योग्य नाहीये. त्यामुळे दिव्य ग्रंथ असल्यामुळे त्याला आपल्याला त्याची म्हणजे पवित्रता राखणे हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. तर ते आपल्याला पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचं आहे आणि आपल्याला घरामध्ये पूजा झाल्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती सगळं लावायचं आहे आणि आपल्याला ग्रंथाला सुद्धा धूप, दीप, अगरबत्तीनं ओवाळायचं आहे आणि मग ग्रंथ आपल्याला पारायण करायला चालू करायचं आहे. तर तुम्ही एका बैठकीत जर पारायण करत असाल, तर तुम्हाला जे म्हणजे 7 दिवस करायचं आहे, तर आपल्याला जे समभाग करून आपल्याला ते पारायण 21 दिवस करता येईल आणि ज्यांना 11 दिवस करायचं आहे, त्यांनी ते पण पारायण असे किती अध्याय त्यांना घेता येईल, ते अध्याय त्यांनी घ्यायचे आहेत. आणि बघा, ज्यांना शक्य होत नसेल, त्यांनी नामस्मरण केलं तरी खूप चांगलं आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत जितकं तुम्हाला नामस्मरण करता येईल, तितकं नामस्मरण करायचं आहे. कारण स्वामी फक्त छोटी सेवा असो का मोठी सेवा असो, सगळ्यांना स्वामी म्हणजे पुण्य प्राप्त करत असतात. तर हे आपल्यासाठी खूप म्हणजे सुवर्ण संधी आहे, की आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला सहज शक्य होईल तितकी आपण सेवा करायची आहे. तुम्ही केंद्रात जाऊन केलं तर खूप चांगलं. जर केंद्रात जाणं शक्य होत नसेल, तर तुम्ही घरी पारायण करायचं आहे. पण हे पारायण करत असताना आपल्याला एकदा पारायणाला आपण बसलो, जर तुम्हाला म्हणजे किती अध्याय घ्यायचे 5 घ्या, 7 घ्या, तर पण त्या अध्यायामध्ये 3दा उठ-बैस करायला जमणार नाही. कारण एका बैठकीतच आपल्याला जे आपल्याला अध्याय आपण ठरवून घेतलेले आहेत, की आज आपल्याला एवढे अध्याय वाचायचे, तर तेवढ्या अध्यायामध्ये आपल्याला उठता येणार नाही. कारण उठ-बैस करून ते आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होत नसतं. एका बैठकीत आपल्याला तेवढे अध्याय घ्यायचे आहे. आणि हे आपल्याला पारायण करत असताना आपण अगदी आपलं मन पवित्र पाहिजे. आपलं घर म्हणजे पवित्र तर आपलं घर असतंच आहे म्हणा, पण त्यामध्ये आपल्याला कांदा, लसूण हे सुद्धा आपल्याला खायचं नाही. हे आपल्याला नियम पाळायचे आहेत आणि आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. घरामध्ये कुठलं मांसाहार वगैरे सुद्धा हे पारायणाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे केलं गेलं नाही पाहिजे. त्या नाहीतर आपल्याला त्याचं जे काही आपण पठण करतो, जे काही आपण पारायण करतो, जे नामस्मरण करतो, त्याचं आपल्याला कुठलंही फळ मिळत नाही. पण जेव्हा आपण आता स्वामींचं गुरुचरित्र पारायण करतो, तर हे अगदी कटाक्षाने हे नियम पाळलेच गेले पाहिजे. स्वामी चरित्र पारायण करताना हे कटाक्षाने नियम पाळायचे आहेत. कारण हे आपल्या घरामध्ये दिव्य ग्रंथ आहेत आणि साक्षात आपल्यासमोर स्वामी उभे असतात, बसलेले असतात. त्यामुळे आपल्याला हे खूप पवित्र राखणं आपलं आपलं काम आहे, आपलं गरजेचं आहे. त्यामुळं आपण जर जेव्हा जितकं आपण म्हणजे पवित्र घर ठेवू, तितकं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आणि आपण आपल्या जर आत्तापासून आपण आपल्या लहान मुलांना सुद्धा हे जर नियम सांगितले, तर नक्कीच त्यांच्याही म्हणजे म्हणजे संस्कार होतील आणि त्यांना सुद्धा माहिती होईल, की हे असं आपण पारायण करताना आपलं घर कसं ठेवलं पाहिजे. आपल्या घरात किरकिर नसली पाहिजे जास्त, शांतता असली पाहिजे आणि असे नियम जर पाळले, तर नक्कीच आपल्याला म्हणजे हे आपण जे काही पारायण करतो, त्याचं आपल्याला फळ मिळतं. तर जेव्हा आपण 7 दिवस पारायण करतो, तेव्हा आपल्याला अन्न सुद्धा घ्यायचं
घ्यायचं नाही. आपल्याला म्हणजे पाणी सुद्धा कुठलं प्यायचं नाही. कारण जे आपण घेतो तर ते आपलं जे काही पारायणाचं फळ आहे ते आपलं निघून जातं. आपल्याला फळ मिळत नाही. त्यामुळे अन्न सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. जे काही तुम्ही घरी करताल तेच आपल्याला खायचं आणि 7 दिवस तुम्ही जे धान्य निवडताल ते 7 दिवस म्हणजे तेच धान्य खायचं आहे 7ही दिवशी आणि जेव्हा आपल्याला समाप्ती आहे, त्या दिवशी जो काही तुम्ही घरचा स्वयंपाक करताल त्याचा नैवेद्य आपल्याला गोडाचा नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे पोथीला म्हणजे पारायणाच्या ह्याला करायला आणि स्वामींना नैवेद्य अर्पण करून मगच आपल्याला तो खायचा आहे. तर हे असे आपल्याला म्हणजे पारायण करताना हे आपल्याला नियम पाळायचे आहेत. आणि ह्या नियमामध्ये जरी समजा पारायणाच्या ह्याच्यामध्ये आपल्या घरी कोणी आलं, तर त्याचा पण आपण आदर सत्कार केला पाहिजे. कोण कोणत्या रूपाने आपल्या घरी येईल, हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपण त्यांचा आदर सत्कार आपण करूनच त्यांना म्हणजे चहा-पाणी जे काही आपल्याला करता येईल यथाशक्ती ते आपण करायचं आहे. आणि कोणालाही आपल्याला मोठ्या स्वरात बोलायचं नाही, म्हणजे कोणाची निंदा करायची नाही. कारण हे सगळे आपल्या ह्या नियमामध्ये बसतं, की स्वामीचं पारायण करताना आपलं मन असं शांत असलं पाहिजे, एकाग्रचित्त असली पाहिजे. आणि असं जर नियम आपण केले तर नक्कीच आपल्याला ह्या पारायणाचं फळ मिळतं. घर हे आपलं प्रसन्न राहतं. जे काही आपल्या घरामध्ये दोष, नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा निघून जाते आणि सगळ्यांच्या याच्यातले विचार सुद्धा चांगले होतात आणि मग सगळ्यांचे विचार चांगले झाले तर घरातही खेळीमेळीचं वातावरण राहिले, की नक्कीच आपलं घर प्रसन्न होऊन आपल्यालाही स्वामी आपल्यावर कृपाछत्र धरतात आणि स्वामी आपल्याला म्हणजे कृपा आशीर्वाद देतात, की आपली व्यवस्थित आपण जी सेवा करतो नामस्मरणाची याची सतत जर चालू ठेवलं, तर घरामध्ये कुठलेही अडी-अडचणी येत नाही, संकटे निवारण होतात. हे असं आपल्याला गुरुचरित्राची म्हणजे पारायण करा किंवा स्वामीचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. हे आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला जसं शक्य होईल 21 दिवस असेल तर 21 दिवस आधी सुरुवात करा. 11 दिवस करायची असेल तर 11 दिवसापासून सुरुवात करायची आहे. हे तुमच्या याच्यावर आहे. तुम्हाला जितकी जास्त सेवा करता येईल तितकी करायची. ज्यांना शक्यच नाही त्यांनी नामस्मरण करा. कारण ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि स्वामींना सेवा म्हणजे केलेली खूप आवडती. जी पारायणाची सेवा आहे तर ती स्वामींना जास्त प्रमाणात आवडते. तर आपल्याला नाही छोटं जमलं तर आपण स्वामीचरित्र ग्रंथ म्हणजे पारायण करू शकता. गुरुचरित्र ग्रंथ नाही जमलं तर पण शक्यतो दोन्हीपैकी एक आयुष्यात येऊन एकदा तरी आपल्याला हे पारायण केलंच गेलं पाहिजे. नेहमीच करावं, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी एकदा तरी हे पारायण करावं. म्हणजे आपल्याला स्वामींचं बोट धरून आपल्याला स्वामींच्या चरणापर्यंत आपल्याला जाता येईल आणि स्वामीसुद्धा आपल्याला म्हणजे असे अगदी आपलं बोट गच्च धरतील, की आपल्याला ते सोडणार नाहीत. तर हे असं आपल्याला गुरुबळ पण आपल्याला मिळेल आणि स्वामींचं लक्ष आपल्यावर राहील. त्यामुळे ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत आणि तुम्ही नक्कीच करताल याची खात्रीच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.